मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं का हा मुद्दा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात गाजतो आहे आणि जरांगे पाटील यांनी जो इशारा दिला आहे किंवा यांना जो वेळ देण्यात आलेला होता त्याला फक्त 2 दिवस राहिलेले. आपल्यासोबत मागासवर्गीय आयोगाचे सदस्य चंद्रपाल मेश्राम सर आहेत. मराठ्यांना खरंच कुणबीमधून आरक्षण दिलं जाऊ शकतं का आणि त्यात काय नेमकं असू शकतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगाल? जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे इशारा दिला होता किंवा त्यांना जी वेळ देण्यात आलेली होती त्याला आता 2 दिवस राहिलेले आहे. मराठ्यांना खरंच ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ शकतं असं त्यांची मागणीच नाही की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी जरांगे पाटलाची मागणी अशी काही त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरून दिसत नाही. त्यांची मागणी अशी दिसते की मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे. लक्षात घ्या, दोघांमध्ये फरक आहे मागणीमध्ये, की मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्यावं असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या जातीला दुसऱ्या जातीचे प्रमाणपत्र जरी दिले तरी उद्या कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न येईल आणि कास्ट व्हॅलिडिटीची जी कमिटी आहे ते क्वाशी ज्युडिशियल फंक्शन आहे ते, आणि त्या क्वाशी ज्युडिशियल फंक्शन कसं करायचं याचं 2012मध्ये नियम केलेले आहेत. त्या नियमानुसार उद्या कुणबी जातीला मराठ्याचं किंवा मराठ्या जातीला कुणबीचं प्रमाणपत्र जरी दिलं तरी मला वाटते ते उद्या कास्ट व्हॅलिडिटीमध्ये टिकलं पाहिजे. आणि ते कास्ट व्हॅलिडिटी समजा ॲडजस्ट करून काही चुकीचं मिळवलं तर उद्या कोर्टात टिकलं पाहिजे, अशा आहेत ते. मुळात प्रश्न मराठ्यांना आरक्षणाचा आहे आणि मागणी मात्र प्रमाणपत्राची या जातीच्या. या दोघांमधला फरक समजून घ्या. मराठा या समाजाला ओबीसी आयोगाने म्हणजे आमच्या आयोगाने आरक्षण देण्याची शिफारस तत्कालीन गायकवाड आयोगाने केली होती. त्याच्यामुळं पुन्हा शिफारस करण्याची आम्हाला सध्या तरी गरज वाटत नाही. आणि ती शिफारस मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती शिफारस काही तांत्रिक कारणावरून रद्द ठरवली आणि ते आरक्षण जे रद्द झालं त्याविरुद्ध त्यांनी क्रेटर पिटिशन पेंडिंग असल्यामुळं आणि ती सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतल्यामुळं पुन्हा त्या विषयावर आम्ही पुनर्विचार करावा अशी परिस्थिती सध्या तरी नाही. पण शासनाकडून जर काही असं नोटिफिकेशन जर आलं तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावर विचार करू. सध्या तरी हा आयोगाकडे विचारार्थ प्रश्न नाही. येत्या 3 तारखेला नोव्हेंबरच्या पूर्ण आयोगाची बैठक नागपूरला होत आहे पहिल्यांदा, आणि अध्यक्षासकट सर्व आम्ही 8 जण इथं येऊन भरपूर विषय आहेत. क्रिमिलियरचा विषय आहे, क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्याचा विषय आहे. काही जाती ज्या स्टेट लिस्टमध्ये आहेत परंतु केंद्राच्या लिस्टमध्ये नाहीत त्यांचं अंतर्भाव करायचं आहे. काही समाजाचे जे विविध जे मागण्या आहेत जे ओबीसी प्रवर्गाचे आहेत, काही NTDTचे प्रवर्गाचे आहेत त्यांच्याविषयी, रोहिणी आयोगाचं जे दिलेलं निवेदन आहे त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्याविषयी चर्चा होईल. आणि 3 तारखेला मला असं वाटते की फार असं चांगले निर्णय या आयोगाच्या आणि तेही नागपूरच्या भूमीमध्ये होतील एवढं मात्र निश्चित. सर, एक प्रश्न असा आहे की जर समजा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचं झालं तर त्याच्यासाठी नेमकी प्रक्रिया काय राहू शकते? हे बघा, हा जो 1961, 1967, 1951 हे ज्या काही तारखा आहेत निजामकालीन म्हणा किंवा ह्या कास्ट सर्टिफिकेटसाठी
नसतात नियमानुसार, त्या अधिकारी जो आहे, आता जसं अगोदर तहसीलदार यांना अधिकार होते कास्ट सर्टिफिकेट देण्याचे, आता ते SDOला गेलेले आहेत. SDO साहेब अधिवासाचा पुरावा जो मागतायत ते त्यांचं कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी, कास्ट सर्टिफिकेटसाठी नाही. एखाद्याने त्या अर्जासोबत काही कागदपत्र जोडली नसतील तरी त्या आधारावर नुसतं त्यांचा तो अर्ज रिजेक्ट केला पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद नाही. उलट असं म्हटलं आहे की त्याचं ॲफिडेविट मागा, त्याची चौकशी करा आणि कागदपत्र म्हणजे त्याला कास्ट सर्टिफिकेट द्या. हा जो जुना पुरावा जो 1951, 1961 STच्या बाबतीत, SCच्या बाबतीत, तुमच्या VJNTच्या बाबतीत, हे जे 51, 61, 67 ह्या ज्या काही तारखा आहेत, ह्या त्या अधिकाऱ्याला कार्यक्षेत्र जे नेमून दिलेलं आहे ते ठरवण्यासाठी. जसं मी ब्रह्मपुरीचा माणूस, ब्रह्मपुरीला 25 वर्ष असतो, नागपुरात 25 वर्ष आहे, 20 वर्ष झाला मुंबईत आहे, कोणत्या SDOनी ते प्रमाणपत्र द्यायचं? याच्यासाठी जो अधिवास याच्या अगोदरचा जो असेल तुमचा किंवा तुमच्या पूर्वजांचा, त्या 51, 61 आणि 67 तारखेला त्या SDOला तो अधिकार पोचतो. ते अधिकारासाठी तो जुना पुरावा लागतो. कास्ट सर्टिफिकेटसाठी हा जुना पुरावा असला तर फारच चांगली गोष्ट आहे, असला तर फारच चांगली गोष्ट आहे. तर ते दुसरं असं की या जातीचा नसताना त्या जातीचे प्रमाणपत्र जर समजा तुम्ही मिळवले कोणत्याही तऱ्हेनं, उद्या ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवली पाहिजे. उद्या ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवली, उद्या हायकोर्टात टिकली पाहिजे, सुप्रीम कोर्टात टिकली पाहिजे, असा तो प्रश्न आहे. प्रश्न मराठ्याच्या आरक्षणाचा, कास्ट सर्टिफिकेट कुणबीची प्राप्त करून आरक्षणाचा विषय हा मार्गी लावता येणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे यामुळे तोडगा निघू शकत नाही. अहो, मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिलं त्याला, ते टिकलं पाहिजे ना कोर्टामध्ये. नक्कीच कास्ट सर्टिफिकेट देऊन हा प्रश्न मार्गी लागू शकणार नाही असं मत व्यक्त केलं जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.